ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेत स्मशानभूमीत बेकायदेशीर वृक्षतोड, माळी समाजाच्या संचालकांचा निषेध। मिरजेतील वकार भागातील वीरशैव माळी समाज स्मशानभूमीमध्ये 2 ते 3 झाडांची बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचा आरोप समाजाचे संचालक गणेश तोडकर यांनी केला आहे। वृक्षतोड झाल्याची माहिती मिळताच तोडकर यांनी स्मशानभूमीवर जाऊन वृक्षतोड करणाऱ्यांना जाब विचारला आणि तोडलेल्या फांद्यांचे व झाडांचे बुंदे वाहून नेणारे वाहन अडवले। संचालकांच्या मते फांद्या तोडण्याच्या नावाखाली झाडांची बुंदे देखील तोडण्यात आलेत। त्यांनी महापालिकेच्या वृक्ष विभागाला तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन केले असून वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। याशिवाय संचालकांनी समाजाच्या अध्यक्षांना तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली। जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। गणेश तोडकर यांनी नागरिकांना संबंधित अधिकाऱ्यांना खबरदारी घ्यावी असं सांगितलं। तसेच वृक्षतोड रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाण्याची खात्री दिली। ही घटना मिरजेत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने चिंता निर्माण करणारी ठरली आहे। महान न्यूजसाठी मिरजहून आदी माने। आज माळी समाजभूमी येथे स्मशानभूमीमध्ये आज झाडांची तोड करण्यात आलेली आहे। याच्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही आहे आणि आज आम्ही इथं माळी स्मशानभूमीमध्ये आमचे आबा, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा किंवा आमचे जे काही पूर्वज असतील त्या सर्वांची इथं दफनविधी केले जातात। पण त्याची कोणतीही काळजी न घेता इथं टेम्पो, ट्रॅक्टर आत घालून त्याच्यावर नासधूस करण्यात आलेले आहे। त्यामुळं आम्हाला थोडं वाईट वाटताना किंवा बाहेरून कळाल्यानंतर आम्ही इथं बघायला आलो। हे जे सगळं चुकीचं काम झालेलं होतं ते थांबवलेलं आहे। पण ह्या जे कामाला चुकीच्या पद्धतीनं परवानगी देऊन जे जबाबदार आहेत ते आमचे अध्यक्ष, त्या अध्यक्षांना जर समाजाची प्रतिमा सांभाळता येत नसेल, अस्मिता सांभाळता येत नसेल, समाजाचा स्वाभिमान नसेल तर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि समाजानं ठेवलेल्या विश्वासाचा गैरफायदा उठवू नये। तसंच महापालिकेने इथे जी वृक्षतोड झालेली आहे त्याची येऊन पाहणी करावी। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करावी। जर ही कारवाई झाली नाही, जोपर्यंत इथे झाडं वगैरे तोडलेले आहेत ते तसंच ठेवण्यात आलेले आहेत, जर इथली झाडं वगैरे सुद्धा कोणी येऊन तसंच करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर सुद्धा इथली झाडं तोडून नेलीत म्हणून गुन्हा दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार। आणि त्याच्यानंतर इथं काहीतरी आम्ही उपोषण असेल, निवेदन देणं असेल किंवा पोलीस समोर मोर्चा असेल, काहीतरी नियोजन करणार आणि महापालिकेचा याच्यात निषेध व्यक्त करणार। वृक्ष अधिकारी असतील किंवा जे कोणी याला जबाबदार असतील त्या सर्वांच्यावर याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे।